मी ॲडव्होकेट भाऊसाहेब तात्याराव लोबे 2026 बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ह्या होऊ घातलेल्या इलेक्शनच्या रणधुमाळीमध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे आणि मला सांगण्यामध्ये एवढा आनंद होतो आहे की साहेबांनी जे लातूर बार असोसिएशनसाठी केलेलं कार्य जो आहे त्या कार्याचा आम्ही आढावा घेऊन संबंध महाराष्ट्रात आम्ही पाटील साहेबांना का प्रथम पसंतीचं मत द्यावं, त्यांची कार्यशैली काय, त्यांचं वकील बांधवांसाठी असलेलं जे काही त्याग आहे, त्यांच्यासाठी धडपड आहे, हे संबंध आम्ही महाराष्ट्रामध्ये साहेबांचं कार्य आम्ही त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. अनेक वर्ष रखडलेले प्रश्न आहेत वकिलांच्या कल्याणासाठी म्हणून असेल, मेडिक्लेम पॉलिसीच्या बाबतीत असेल किंवा आपले जे काही नोंदणीकृत वकील आहेत त्यांच्या स्मार्ट कार्डसाठी असेल, कायदेविषयक काही माहिती कक्षासाठी असेल, आपलं कार्यक्षेत्र खूप मोठं आहे आणि हे काम करत असताना साहेबांनी ह्यावेळेस असे काही विजन घेऊन ते सोबत चाललेले आहेत व ते वकील लोक कल्याणासाठी निधी कसा गोळा करायचा, मेडिकल पॉलिसीबद्दल कशी ठोस पावलं उचलायची किंवा स्मार्ट कार्डसाठी कशा पद्धतीने आपल्या नोंदणीकृत वकिलांसाठी ते सहकार्य या माध्यमातून कसं करायचं, त्यानंतर काही कायदेविषयक जे काही सल्ले आहेत किंवा मदत कक्ष आहेत ते कसे निर्माण करायचे, त्यातनं कसे चांगले आपण जजेस निर्माण होतील आणि त्यातनं न्याय कशी मिळेल यासाठी सुद्धा ते काम करत आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांचे जे विजन आहे, जे ते जसं संसदेमध्ये चाललेला कारभार आहे तो कारभार जसं आपल्याला घरी बसून लाईव्ह बघण्यात येतो त्या पद्धतीने सुद्धा ते बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवामध्ये गेल्यानंतर तिथला चाललेला जो कार्यकारिणीची जी काही बैठका असतात त्या बैठका संबंध 377 बार असोसिएशनपर्यंत वकील बांधवापर्यंत कसे पोहोचले पाहिजे यासाठी सुद्धा ते एक ट्रान्सपरंट मशिनरी त्या ठिकाणी स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुन्हा आपले जे काही नवीन बांधव आहेत ते या व्यवसायामध्ये येत असताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यासाठी सुद्धा आज इतर राज्यामध्ये सुद्धा जसं कर्नाटक असेल त्या ठिकाणी सुद्धा आपल्या नवीन बांधवांना त्या ठिकाणी स्टायपंडची व्यवस्था केलेली आहे. मग आपल्या महाराष्ट्रात का होत नाही, या सगळ्या पार्श्वभूमीवरती पाटील साहेबांचं हे एक सुद्धा मिशन त्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर सुद्धा आपले असे काही वकील बांधव आहेत ज्या बांधवांनी जे सिनियर आपले विधिज्ञ आहेत त्या सिनियर विधिज्ञांनी अनेक वर्ष न्यायासाठी म्हणून या ठिकाणी त्यांचं खूप काही योगदान आहे आणि आता जेव्हा त्यांनी एक 60-65 वर्षाच्या नंतर 70 वर्षाच्या नंतर जेव्हा ते निवृत्त स्वेच्छेने घेण्याची त्यांची जेव्हा मानसिकता होईल तर अशा ज्येष्ठ विधिज्ञांना सुद्धा त्या ठिकाणी एक सन्मान निधी जे आहे तो त्यांना कसं देता येईल आणि तो जास्तीत जास्त कसा देता येईल हाही मानस पाटील साहेब या दौऱ्यामध्ये सगळ्यांना सांगत आहेत. आणि म्हणून मला आपल्याला सांगावं वाटतं की ही जी लढाई आहे ही लढाई एकट्या वकिलांची नसून संबंध महाराष्ट्र, गोवा, दादरा-नगर हवेली आणि दीव दमण या मोठ्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या 2,80,000 जे विधिज्ञ आहेत आपले त्यांच्यासाठी आहे. आणि म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये साहेबांचा ह्या जो त्यांनी विजन घेऊन चाललेला आहे त्यांना मिळत असलेला हा मोठा प्रतिसाद येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपल्याला बघण्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. लातूरकरांसाठी तर त्यांनी खूप काही केलेलंच आहे, पण आता जो काही त्यांचा मानस आहे येणाऱ्या इलेक्शनच्या नंतर संबंध महाराष्ट्रामध्ये 377 बारमध्ये ते चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल वकिलांच्या आयुष्यात आणल्याशिवाय राहणार नाहीत एवढा आम्हाला या ठिकाणी त्यांच्या कार्याचा विश्वास आहे आणि आम्ही तो अनुभवलेला पण आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्हाला ते निश्चितपणे संबंध आपले वकील बांधव 2,80,000 ते नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत. कठीण काळामध्ये सुद्धा साहेबांनी स्वतःच्या खर्चातनं, विशेष म्हणजे स्वतःच्या खर्चातून त्यांनी कोरोना काळामध्ये सुद्धा वकील बांधवांना मदत केलेली आहे. मागच्या 8 वर्षाच्या त्यांच्या या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा या ठिकाणी त्यांनी मागच्या वेळेस जे निवडून गेलेले आहेत त्या ठिकाणी साहेबांनी साधं 1 रुपयाचं सुद्धा मानधन त्या ठिकाणी किंवा TDA भत्ता कुठल्याही प्रकारचं त्यांनी न घेतलेला आहे. अशा पद्धतीनं जर एखादं व्यक्तिमत्व आपल्या ठिकाणी जर आज उभं राहत असेल आणि आपल्यासाठी जर कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी जर ते सक्षम होणं असेल तर आपण माझी सर्व वकील बांधवांना या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की आपण ह्यावेळेस त्यांचा जो बॅलेट नंबर आहे 101 आणि नीतीला सुद्धा हे खूप जे त्यांचा 101 हा शुभ आकडासुद्धा आहे, जे नीतीला सुद्धा हे आकडासुद्धा मान्य आहे
आणि म्हणून आपण सर्व वकील बांधवांनी या ठिकाणी त्यांना भरभरून या ठिकाणी 101 प्रथम पसंतीचं मत देऊया, त्यांचे हात बळकट करू, त्यांना ताकदीनिशी पुढे पाठवू, जेणेकरून आपल्या संबंध महाराष्ट्रामध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय ते राहणार नाहीत, एवढा आम्हाला त्यांच्या मागच्या कार्यातनं विश्वास होतो. आणि संबंध हे प्रश्न ह्यावेळेस साहेब मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण सगळेजण यावेळेस ताकदीने त्यांच्यासोबत उभं राहूया. तुमचं नाव सांगा. मी ॲडव्होकेट भाऊसाहेब लोबे.